बारामतीमध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे अगदी थोड्या वेळापासूनच मतदानाला सुरुवात होणार आहे। निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ। यासाठी प्रशासन सज्ज झालं असून लोकशाहीच्या उत्सवाला आता सुरुवात होती आहे। या बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यामध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये 22 जण रिंगणात आहेत। यासाठी आज मतदान होतं। या लोकशाहीच्या मतदान उत्सवाच्या निमित्तानं सामान्य कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। बारामतीमधून माझे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, ही जी निवडणूक होती ही बिनविरोध होण्याची शक्यता होती, बिनविरोध व्हावी अशी प्रत्येक पक्षाची मागणी होती। मात्र काही कारणास्तव 22 उमेदवार सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये आता सध्या उभे आहेत। बारामतीमध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे। काय चित्र आहे बारामतीत आज? नक्कीच सिद्धेश, बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रियेला जे आहे ते सुरुवात होणार आहे। आणि खऱ्या अर्थाने या बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये जवळपास 23 सुनेत्रा पवार यांच्यासह 22 उमेदवार जे आहे ते रिंगणात आहे। खरे तर हे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केलेले होते। खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये काँग्रेसने देखील आपला उमेदवार उभा केलेला होता। त्यांनी शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील यांनी काँग्रेसला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेसने देखील आपला उमेदवार माघारी घेतलेला होता। मात्र काही उमेदवारांनी जे आहे ते आपली उमेदवारी कायम ठेवली। यामुळे ही निवडणूक जी आहे ते बिनविरोध झाली नाही। यामुळे आता खऱ्या अर्थाने या मतदानाला जे आहे ते आज सुरुवात होणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे आहे ते मतदान प्रक्रिया या वेळेमध्ये पार पडणार आहे। खऱ्या अर्थाने आता या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 3,80,579 मतदार जे आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। खऱ्या अर्थाने आता या निवडणुकीमध्ये सरळ लढत जे आहे ते आता पाहायला मिळणार आहे। खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ते एकतर्फी होईल, कारण सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये तुल्यबळ उमेदवार जो आहे म्हणजे जे 22 उमेदवार आहेत एकही तुल्यबळ उमेदवार नाही। आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये एकाही 22 उमेदवारापैकी एकानेही प्रचार केलेला नाही। यामुळे ही लढत जी आहे ते एकतर्फीच आहे। मात्र आता मताधिक्य किती मिळतंय हे पाहणं देखील महत्वाचं आहे। खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीचे अनेक नेते या ठिकाणी प्रचार सांगतात। सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी आलेले होते। आणि खऱ्या अर्थाने आता या निवडणुकीमध्ये मताधिक्य किती होतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळामध्ये काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुनेत्रा पवार जे आहे ते मतदानासाठी दाखल होणार आहेत। पण नवनाथ, आपण बघतोय की सध्या बारामतीकरांसाठी आजचा हा दिवस अतिशय भावनिक आहे, कारण स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नसेल की बारामती सारख्या या शहरामध्ये पोटनिवडणूक लागेल। अजित पवारांनी बारामतीकरांसाठी खूप काही केलेलं आहे, त्यांच्या हयातीमध्ये अनेक कामं केलेली आहेत, विकासाची गंगा ही बारामतीमध्ये आणलेली आहे। मात्र सध्या बारामतीकरांची काय भावना आहे? तिथे जर मतदानासाठी जर तिथले बारामतीकर आले असतील तर त्यांच्याशी काही संवाद साधू शकता का तुम्ही? खऱ्या अर्थाने सिद्धेश, आपण जर पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी बारामतीकरांची इच्छा होती। मात्र तशी ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली नाही। खऱ्या अर्थाने अजितदादा गेल्यानंतर सहानुभूतीची लाट जी आहे ते बारामती मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि खर तर या निवडणुकीमध्ये अनेक जण जे आहे ते ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती। मात्र तशा पद्धतीने ही निवडणूक बिनविरोध झाली नाही। आता सध्या ही या निवडणुकीमध्ये सहानुभूतीची प्रचंड लाट आहे। महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये या बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला हा बारामती नवनाथ, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपले